आओ मी जरा खाली जाऊन येते. हा तू कुठे चाललीस आता? अहो समिताचा फोन राहिला, तिला खाली नेऊन देते. नानी माझा हो हा तोच द्यायला येत होते. बरं झालं तू चालेस. तू मगाशी कोणाशी बोलत होतीस का? हा शनया. शनाया? कोण शनाया? गुरुनाथची ऑफिस मधली कलिग, इनफॅक्ट त्याची मैत्रीण. इतकी स्टनिंग आहे माहिती ती. तिचे कपडे, मेकअप, इयरिंग सगळं स्टायलिश, हाय स्टँडर्ड. माझ्यासारखं त्या राधिकासारखं डाऊन मार्केट नाही. तिची कंपॅरिझन कोणाशी करायची काय गरज आहे? पण गरज आहे नानाजी. अहो तुम्ही बघायला हवं होतं शनायाला, ती कशी वागते, बोलते, स्वतःला प्रेझेंट करते, स्वतःला कॅरी करते. राधिकाच्या एकदम ऑपोजिट. आता शनायासारख्या मुली जर का गुरुनाथच्या ऑफिसमध्ये असतील तर तो राधिकाचा राग करणारच ना. खरं तर बाह्य स्वरूप बघून कोणाची तुलना करणं जरा चुकीचं आहे. माणसाचं अंतर मन बघून मग ठरवायचं त्याची खरी ओळख, त्याचा स्वभाव, त्याच्या भावभावना. या सगळ्या गोष्टी नंतर येतात ना. आजकालच्या जगात तुम्ही कसे वागता, बोलता, तुम्ही काय कपडे घालता, तुमचं राहणीमान कसं, या गोष्टीला खूप महत्व आहे. तुमच्यासारख्या जुन्या विचारांच्या माणसांना आजकालच्या नवीन पिढीचे विचार पटतीलच असं नाही. सो राहू दे. हा पण एक मात्र आहे, तुमची सो कॉल्ड जुन्या विचारांची राधिका जर का असंच वागत राहिली ना तर तिचं काही खरं नाहीये. म्हणजे नानी, अप टू डेट राहणाऱ्या माणसांना जुन्या गोष्टींचा एका पॉइंट नंतर तिटकारा येतो. हॅलो, चित्राबाईंनी बोलून राहिली का? हा राधिका बोल, कशी आहेस? मी मस्त. तू कशी? चाललंय आपलं. का ग असं बोलून राहिली? आता तर चांगलं चाललंय की तुमचं. दादानी परवाच सांगितलं त्याच्या नोकरीत त्याला प्रमोशन मिळालं ना, पगार पण वाढलाय ना. हो अगं, पण महागाई पण हल्ली बघतीयस ना किती वाढत चाललीये. ते पण आहेच म्हणा. माझा भातचा कसा आहे? सुजय ना बरा आहे तो. तू बोल, तू कसा काय फोन केलास? नाही काही नाही. तू ते मिक्स डाळीचं पीठ मागवलं होतं ना, तर ते आलंय. बरं ठीक आहे. मला सांग, त्या डाळीच्या पिठाचे पैसे किती झाले तुझे? डाळीचे काही बोलून राहिली हा तू वहिनी? आता मी तुझ्याकडनं डाळीच्या पिठाचे पैसे घेईन का? काही नाही, फक्त इथे येऊन घेऊन जा इतकंच सांगून राहिले मी. तसं तर मी पण आले असते, पण त्या अथर्वच्या शाळेच्या टायमिंगमुळे नाही जमत ना, म्हणून. अगं हो, काही प्रॉब्लेम नाही. मीच दुपारी येऊन घेऊन जाईल. हा बरं बरं ठीक आहे. ठेवू का फोन? हो ठेव. बाय. राधिका, रेवती. अगं काय ग एवढ्या लवकर? अथर्व कुठे? अगं आतमध्ये येतो, त्याची ड्रॉइंगची बुक कंप्लीट करतोय. हो का? जा तू तुझी ड्रॉइंग बुक कंप्लीट कर जा. रेवती, काय झालं? हा मला जरा 2 मिनिटं बोलायचंय तुझ्याशी. ये ना, बसूया चल. अगं आई कधी बस. लावू का? असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. तू माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी, आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते, आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी खूप चांगली आहेस म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं, पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला, पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं
बघ कट झाला. आता तू रिसीव्ह केला नाहीस म्हणून ते मला करतील. बघ पुन्हा आला बघ. घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.